बाबू जाशील ना नीट? मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा. मामाकडे हट्ट नाही करायचा. हा थांब, मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले. तू पण हितच का? तरी म्हणलं अजून मला कशी भेटली नाहीस? एसटीच्या तिकिटाचा काळा बाजार करते का काय तू? इथल्या इथं आत करून टाकी ना कंप्लेंट. म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ नको रे बाबा. तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला. मग इथं कशा लोकात धडपडली तू? हा माझा धाकला भाऊ. कोण हा? याला सोडायला आले होते. बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं, रिक्षा पकडायची आणि सरळ शिरू मामाकडे जायचं. हा मामाकडे हट्ट नाही करायचा. माझ्या कामाचं जमलं की तुला पत्र पाठवून बोलवून घेईन. माझ्या राजा तू. हा पुण्याला चालला काय? वय हा मी पण पुण्याला चालला. काय? हा लय कॉन्फिडेन्शियल काम आहे. कंप्लेंट एवढा कॉन्फिडेन्शियल झालं की मग बाबू हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला. हवालदार साहेब बाबूला रिक्षात बसवाल का? अहो एवढ्या लहान पोराला रिक्षानं सोडणार काय मी? म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीसची, त्याला घरापर्यंत सोडतो. थँक्यू थँक्यू. एक मिनिट हा बाबू, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. हा डबा काय वाजवायला घेतलाय काय? तो आणि मी मिळून खाऊ की काय रे? चल नीट जा रे. तिकीट कसं मिळत नाही? किती उशीर झाला बाबा, गाडी बसला खूप उशीर झाला. आता कळत नाही मला काय किती उशीर होणार काय मी वैताग आला. भूक लागले, खेळ खायची घेऊया मला. असं काय करता? ऐकून घ्या. पदर घ्या डोक्यावर. पदर घ्या, त्याची ओळख तर येणार नाही. दादा कशाला? मी आहे ना भाऊ तुमचा. पदर घ्या. काय का 50,000 टाकू. मला मार नको. माझं ऐकून अगं पाठ चेपतेस का नाचतेस? माझ्या पाठीवर काय नाचाचे क्लास काढलेत मी? तरी मी तुला सांगत होते की पालचा धंदा करू नकोस म्हणून. आणि हे बघ तू आता नोकरी बघ आणि कुठेतरी चिकट. मला कोण चिकटवणार? आपण नोकरी करणार नाही. हो मग आपल्याला लाखो रुपये कमवायचे. मी शहरात जाणार. लाख रुपये? येस. आणि ते बी शहरात? येस. काय आहे, या गावात माझं चीज होत नाही ग. मोठ्या शहरात माझ्या गुणांचं चीज होईल. अगं या गावात चोऱ्या नाहीत, माऱ्या नाहीत, दरोडेखोर नाहीत. मी हे गाव सोडून सरळ सांगली कोल्हापूरला जाणार. अय्या कोल्हापूरला की नाही माझी एक मैत्रीण आहे. हो तिचा पत्ता देऊन ठेव. कशाला? मार पडल्यावर रगडायला नको का कोणी? तिलाही धाडसी आहे आणि एकटीच राहते. काय सांगतेस? धाकटा भाऊ तुला सगळी मदत करेल. पण आपण लगीन कधी करायचं? तिने मदत केल्यावर काय? 30 लाख रुपये मिळाल्यावर. 30 लाख मिळाले बादशा. यम्मा यम्मा. मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो. हॅलो पोलीस, बँकेवर दरोडा पडलाय. लक्ष्मी बँक. दरोडेखोर पांढऱ्या गाडीतून पळाले. एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं? बसलाय तंगड्या पसरून ते कंप्लेट. मला अजून ओळखलेलं दिसत नाही. माझ्याकडे रिझर्वेशन आहे कंप्लेट. उडा समजत नाही काय नाही. कोण आले बस मध्ये काय? अरे रे बिचारी बाय उभी राहिली. तुम्ही बसून राहिले. तुम्हाला लाजा नाही वाटत? त्या बाळाला इकडे द्या. अरे ले 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 हरी 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 घ्या. पोराला कवा मुताव तेच कळत नाही. माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी.
त्यात काय काढताय? अच्छा, पोलीसची गाडी मागे लागली. गंगा पिला, तुम्ही माल घेऊन खाली उतरा. मी पोलिसांना गोंगारात येऊन हॉटेल द्रोणागिरीचं तुम्हाला भेटतो. कमान आउट. अच्छा, मी येऊ का तुमच्या बरोबर? सांगितलं तेवढंच करा, जास्त शानपणा करू नका. कमान आउट. कशाला तरी पाय अडकला. कोणाचा पाय रे? माझा आहे, माझा आहे. तुम्ही काय डब्बल टाकला तुझ्या खांद्यावर पाय घेऊन बसायचे? एवढी लहान बसमध्ये? येताना मी 2 पाय आणले ते, एक पाय कुठे गेला माहिती कमरे आहे खाली असेल बघा. का? कमरेखाली होता, आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट. सावकाश. तुमची मांडी होती, तोंड आपटलं. बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही कोण ओळखला नाही? सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही त्याला माहित माहिती. नाही. कंडक्टरला विचारू का? राहू दे. राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार हा. नमस्कार. सरळ बस. ठीक आहे. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं. सुट्टी कसली घेऊन बसलात राव? आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. हा, तेच ते. कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव, मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही, कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे समजे हा. म्हणतात. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर. आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे ते documents? हे बघा ना, कॉन्फिडेन्शियल आहे. कम्प्लेट. काय हवालदार साहेब, हाताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव? एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन अमृतांजन नाही, नाही मग बाम बाम. काम काय असतं? धडामवाला बाम. हा मी गेलो, हा, बाम हातात घेतला हा, आणि हा, आणि हा. आणि सांगतो आणि आणि काय? आणि बॉम्ब घेतला आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर. माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो, कुळी 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 आहे. हा, माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना, आता गाणं म्हणत होतात, बोला. बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं? सारखं तोंड वाकडं काय करताय? काय भाजी पण लावलाय? ठेव खिशात. खोटा होता. वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. घाबरे. स्टेशन आलं वाटतं. चहा घेऊया का? चहा घेऊया की. हा, चला. वाटा होता. चहा कुळी. हा, पुळी पुळी. क्या बात आहे. वा वा. मग कुठं कोल्हापूरला म्हणायचे? आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात. असं नाही? कुठे जात नाही ते विचारा. त्यांना काय करता म्हणायचा? कुठला धंदा करत नाही ते विचारा. हा. अहो, रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. असं? मिसळ चांगली झाली होती. ₹3 12 झाले साहेब. होय काय? मी जरा जाऊन येतो. आओ. आओ. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि ₹3 12 मला द्यायला लावले.
घ्या घ्या चमारी. ओ हवालदार साहेब गाडी थांबली आहे. कम्प्लेट. हं. $50,000 गिराईक. माझ्या फायली माझा ऐका. माझा 60 लाखाचा माल. ऐका म्हातारा पण गेला. बोंबला आता चालत जावं लागणार. 60 लाखाची उलाढाल पडली ढाल. तुमचा मफलर घ्या. हो मफलर. वाचणं शक्य नाही. हेड क्वार्टरला ताबडतोब कळवा. चला.